ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री महाकालेश्वर संपूर्ण इतिहास व माहिती खालीलप्रमाणे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल संपूर्ण माहिती आणि इतिहास खाली देत आहे. स्थान: महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील उज्जैन म्हणजे शिप्रा नदीच्या काठावर आहे. हे 12ही ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे हा एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. महत्त्व: अष्टम ज्योतिर्लिंग. 12ही ज्योतिर्लिंगांच्या परंपरेत याचा 8वा क्रमांक. येथे भगवान शिव महाकाल या रूपात पूजले जातात, म्हणजेच कालाचा देखील नाश करणारा. महाकालेश्वराला मोक्षदायक मानले जाते. उज्जैन हे कालपुरुष आणि कालचक्र यांचे केंद्र मानले गेले आहे. इतिहास व पुराणकथा. महाकालेश्वराबाबत 2 प्रमुख कथा प्रसिद्ध आहेत. एक पुराणातील कथा. अवंती नगरी म्हणजेच आजचे उज्जैन मध्ये एक चंद्रसूर नावाचा राक्षस लोकांना त्रास देत होता. येथे वेदप्रिय नावाचे ब्राह्मण आणि इतर भक्त भगवान शिवाची उपासना करत. राक्षसाचा आतंक वाढल्यावर त्यांनी शिवाची प्रार्थना केली. भगवान शिव महाकाल रूपात प्रकट झाले आणि राक्षसाचा नाश केला. भक्तांच्या विनंतीवरून शिवांनी येथे ज्योतिर्लिंग रूपात वास केला. 2 महाभारतकालीन उल्लेख. महाभारतातील वान पर्वात उज्जैनच्या महाकाल मंदिराचा उल्लेख आहे. हे मंदिर सातत्याने पूजित राहिले असून गुप्तकालीन शिलालेखात सुद्धा महाकालाचा उल्लेख आढळतो. मंदिराची वैशिष्ट्ये. शिखर शैली, मराठा आणि बुंदेला स्थापत्य शैलीचे मिश्रण. भूगर्भातील गर्भगृह. ज्योतिर्लिंग मंदिराच्या खाली खोल गर्भगृहात आहे. दक्षिणमुखी लिंग. इतर सर्व ज्योतिर्लिंग उत्तर किंवा पूर्वमुखी आहेत, पण महाकाल दक्षिणेकडे तोंड करून विराजमान आहेत. 3 स्तरांवर मंदिरात देवता. खाली महाकालेश्वर, मध्यम ओंकारेश्वर महादेव, वर नागचंद्रेश्वर. दरवर्षी फक्त नागपंचमीला दर्शनासाठी उघडते. भस्म आरती. महाकालेश्वराची भस्म आरती अत्यंत प्रसिद्ध आहे. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ही आरती होते. येथे वापरले जाणारे भस्म स्मशानातील चितेचे भस्म मानले जाते. आजकाल प्रतिकात्मक पवित्र भस्म वापरतात. शिवाच्या महाकाल रूपाचा स्मशान व विरक्तीशी असलेला संबंध दर्शवते. पुराणांमधील उल्लेख. शिवपुराण, कोटीश्वर संहितामध्ये महाकालेश्वराचा तपशील. स्कंद पुराण, अवंती खंड मध्ये महाकाल महात्म्य. कालिदास यांच्या मेघदूत आणि रघुवंश मध्ये उज्जैन व महाकालाचा उल्लेख. विशेष श्रद्धा. येथे दर्शन घेतल्याने अकाल मृत्यू टळतो. पितृदोष व कालदोष निवारणासाठी विशेष पूजा केली जाते. महाशिवरात्रीला येथे भव्य मेळा भरतो. श्रावण मासात लाखो भाविक येथे येतात. जय श्री महाकाल. श्री शिवाय नमस्तुभ्यं.